स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना नक्कीच उत्सुकता असणार आहे की आज कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की दादा अलॉटमेंट किती वाजता येईल आणि आल्यानंतर आम्हाला काय करायचंय, थर्ड राऊंडला आम्ही गेलं पाहिजे का, कॅप राऊंड 2 चा अलॉटमेंट घेऊन आपण थर्ड राऊंडला जाऊ शकतो का, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच असणार आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे आपले जे कोडिंग कोर्स बॅच 2 आहे ती ऍक्च्युअली मी उद्या स्टार्ट करणार होतो, बट ती परवा करतोय कारण मला बऱ्याचशा पॅरेंट्सची रिक्वेस्ट आली की यश अलॉटमेंट येऊ दे आणि अलॉटमेंट आल्यानंतर आम्हाला एनरोल करायला थोडंसं सोपं पडेल, एखादा दिवस दे। सो मी एक दिवस एक्सटेंड करतोय। सो 28 ला रात्री 8 वाजता आपलं पहिलं लेक्चर येणार आहे। सो नक्कीच 2 दिवस आहेत। मी सगळ्यांना सजेस्ट करेन की लवकरात लवकर एनरोल करून घ्या, म्हणजे जसं बॅच 1 ची, आता बॅच 1 ची आमची पहिली टेस्ट मी वेडनेसडेला शेड्यूल करतोय। सो आमची बॅच 1 ची टेस्ट पण होतीये। सो बॅच 1 जशी पुढे जातीये तर तुम्ही सुद्धा मागे राहू नका, कोडिंग शिकायला आता चालू करा। झालं, कॉलेजेस तुम्हाला मिळालेली आहेत। महाराष्ट्रामधलं कोणतंही कॉलेज, कोणतंही डीम, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, कोणतंही कॉलेज कोणत्याही युनिव्हर्सिटीचं मिळालं तर फर्स्ट सेमिस्टरला सी किंवा पायथन किंवा दोन्ही लँग्वेज, पुण्यामध्ये बऱ्यापैकी सी आणि पायथन हे तुम्हाला शिकावंच लागणार आहे, हे कुठेही तुमचं चुकणार नाहीये। त्याच्यामुळे आजपासूनच जर प्रिपरेशन चालू केली तर ते तुम्हाला फायदेशीरच राहणार आहे। सो जर आता आपल्याला जसं माहिती आहे की कॅप राऊंड 2 याबद्दल आपल्याला बरीच उत्सुकता होती, मध्ये बऱ्याच दिवसाचा गॅप पण सीईटी सेलने रिझल्ट्स मध्ये दिलेला होता। लक्षात घ्या, कॅप राऊंड 2 ची जी अलॉटमेंट होते दरवर्षी आता म्हणजे अशी रात्रीच होते, बट यावेळेस थोडंसं मी एक्सपेक्ट करतो की 5-6 वाजेपर्यंत पण होऊ शकते। त्याचं कारण काय, लवकर होईल कारण ऑलरेडी भरपूर वेळ सीईटी सेलने घेतलेला आहे, त्यांचे रिझल्ट्स वगैरे ऑलरेडी रेडी असणार आहेत। सो मला नाही वाटत आहे की एकदम रात्री 10-11 गेल्या वेळेस सारखा तेवढा उशीर होणार आहे। लवकरच तुम्हाला यावेळेस कॅप राऊंड 2 चे जे असणार आहे ते रिझल्ट मिळणार आहेत। मग रिझल्ट चेक कसा करायचा, जसं गेल्या वेळेस चेक केला तसाच। मग कसं आम्हाला कळणार, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला, कारण अजून कॅप राऊंड 3, स्पॉट राऊंड आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ऍडमिशन रिलेटेड राहिलेल्या आहेत। सो आजचं नोटिफिकेशन तर मी युट्यूबला देणारच आहे, प्लस इंस्टाग्रामवर जसं मी गेल्या वेळेस पोस्ट केलं होतं तसं इंस्टाग्रामवर सुद्धा मी पोस्ट करणारच आहे। सो इंस्टाग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते। मग दादा आमचं जे अलॉटमेंट आहे हे घेऊन आम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकतो का, कॉलेजला रिपोर्ट केलं पाहिजेच का, तर बेसिक गोष्ट समजून घ्या। जर तुम्हाला आता वाटतंय की कॅप राऊंड 3 मध्ये काही स्पेशल होणं एक्सपेक्टेड नाहीये किंवा कॅप राऊंड 3 मध्ये खूप मोठा बदल होणार नाहीये, माझा कट ऑफ असाही मॅच होणार नाहीये, तर नक्कीच तुम्ही काय ठरवू शकता की मला फ्रीज करायचंय। लक्षात घ्या, फ्रीज केल्यानंतर तुम्हाला 3 दिवसामध्ये कॉलेजला व्हिजिट करायचंय, करेक्ट। म्हणजे उद्या, परवा आणि तेरवा या 3 दिवसामध्ये त्या दिवशी दुपारी 3च्या आत तुम्ही कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं हवंय। मग ऍडमिशनला जाताना डॉक्युमेंट, फीस या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आणि त्याच्यावर मी उद्या डिटेल व्हिडिओ बनवतो की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करावे लागणार आहेत, फीस कोणत्या फॉर्म मध्ये न्यायची, सगळ्या गोष्टींचा मी डिटेल व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी बनवणारच आहे। पण समजून काय घ्यायचंय की जर तुम्हाला अलॉटमेंट आली आणि तुमच्या लक्षात आले की आता आपल्याला कॅप राऊंड 3 ला जायचं नाहीये, फ्रीज वगैरे तुम्ही काही कॉलेजमध्ये जाऊन पण करू शकता, ती ऑनलाईन प्रोसेस आहे। मग तुम्हाला पुण्याचे तिकीट्स बुक करायला लागतील, मुंबईचे तिकीट्स बुक करायला लागतील आणि लवकरात लवकर ऑफलाईन तुम्ही गेलं पाहिजे तर आणि तरच तुमचं ऍडमिशन तिकडे कन्फर्म होणार आहे। आता काही अशी मुलं असतील की आता मला थर्ड राऊंड पण ट्राय द्यायचं आहे, करेक्ट। मग मी बेटरमेंट करू शकतो का, येस। तुम्हाला जरी कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट कंटिन्यू झाली असेल तरी तुम्ही बेटरमेंट करू शकता, किंवा तुमची जी कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट आहे ती एखादी दुसरं कॉलेज असेल जे की कॅप राऊंड 1 चं नव्हतं, नवीन काहीतरी तुम्हाला अलॉट झालं असेल तरी सुद्धा तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये जाऊ शकता। कॅप राऊंड 3 चा काही एक प्रॉब्लेम नाहीये, काही अलॉट नाही झालं तरी सुद्धा तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये जाऊ शकता, त्याचा पण पर्टिक्युलरली काही इश्यू नाहीये। मग कॅप राऊंड 3 ला जायचं असेल तर गेल्या वेळेसारखं जसं तुम्ही बेटरमेंट केलं तसं पुन्हा एकदा आता 1000 रुपये भरायची गरज नाहीये। आता फक्त तुम्हाला बेटरमेंट करायचंय, बेटरमेंट केल्यानंतर पुन्हा राऊंड 3 ची फॉर्म फिलिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे आहेत तुम्ही थर्ड नंतर पुन्हा असाच रिझल्ट थर्ड राऊंडचा सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। आय होप प्रत्येकाच्या मनातले सध्याचे आजचे डोक्यातले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असणार आहेत। रिझल्ट आल्यानंतर काय करायचं काय नाही, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फीस वगैरे या सर्व गोष्टींवर व्हिडिओ मी उद्याच्या दिवसामध्ये नक्की पोस्ट करणार आहे। सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जसंच अलॉटमेंट येईल त्या क्षणाला मी युट्यूब चॅनलवर तर पोस्ट करणारच आहे, प्लस इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला मी ही गोष्ट कळवणारच आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल। अजून सुद्धा तुमची एनरोलमेंट कोडिंग कोर्समध्ये राहिली असेल तर लवकरात लवकर एनरोल करून घ्या, कारण आपल्याला बॅच 2 लवकर चालू करायची, म्हणजे 15 दिवस मिळतील तर 15 दिवसामध्ये कमीत कमी 10-12 लेक्चर्स तरी आपण कॉलेजला जाण्याच्या आधीच शिकलेले असू। कॉलेजमध्ये जाऊन शिकण्यापेक्षा कॉलेजच्या फर्स्ट लेक्चरच्या आधीच तुम्हाला बेसिक्स माहिती आहे,
तर त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होतो. करेक्ट. तुम्ही आत्तापासूनच त्या तुमच्या वर्गामध्ये थोडंसं पुढे राहाल, स्टँड आउट करायला चालू कराल. लक्षात आलं. आधीपर्यंत आपण का भीत होतो? कारण आपल्याला माहित नव्हतं कसं शिकवणार, काय शिकवणार. आता जर तुम्हाला जे कोण व्यक्ती शिकवणार आहे, जो तुमचा क्लास टीचर असणार आहे, जो तुमचा शिक्षक असणार आहे, जे तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यातलं अर्ध जरी तुम्हाला येत असेल, 50% थोडंही ते मॅच होत असेल, एक तर तुम्हाला लिंक करायला पण सोपं पडणार आहे आणि तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुम्ही स्वतःला एक बूस्ट भेटेल तुम्हाला आणि तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये असाल तुम्हाला शिकायचंच आहे, कुठेही जाणार नाहीये. सो ज्यांना ज्यांना कोडिंग शिकायची इच्छा आहे लवकरात लवकर एनरोल करून घ्या, म्हणजेच आपल्याला बॅच जी आहे ते 28 तारखेला आपली चालू होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.